मग ह्या वर्षी आम्ही 10 एकर केलं, 2200 रुपये भावाला, जवळजवळ 200 टन माल काढला. पण हरभऱ्याचं पीक होऊन किती होणार आहे, 50 ते 60 हजार खर्च. हिंमत केली, फायदा झाला. तेवढ्यात आम्हाला 45 लाख रुपयाचं उत्पन्न झालं 10 एकर मध्ये. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी आज अशा शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहे की तुम्ही थंबनेल बघितल्याप्रमाणे 10 एकर शेतीमध्ये टरबूज केलं आणि 45 लाख रुपयाचं त्यांचं उत्पन्न झाले. आता हे बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही एखादी जाहिरात असू शकते, एखाद्या कंपनीचं प्रॉडक्ट लॉन्च करायचंय म्हणून ही माहिती दिल्या जाणार आहे. तर तसं काहीही नाही. फक्त जी पारंपरिक जी शेती आहे त्या शेतीला फाटा देऊन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्या शेतकऱ्यांनी केलेला आहे. आपण त्या शेतकऱ्याकडून याबद्दलची सगळी माहिती जाणून घेणार आहोत की त्यांना हे कसं सुचलं, कशी पद्धतीनं केलं, खतं कोणती टाकली आणि जे टरबुजाचं बियाणं आहे ते बियाणं कोणतं आहे, याला फवारण्या कशा केल्या, अशी सगळी माहिती घेणार आहोत. आणि महत्त्वाची यामध्ये एक गोष्ट अशी आहे की त्यांनी 10 एकरचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि आता आपण जे सध्या बघत आहोत तर हे पुन्हा 5 एकर क्षेत्र त्यांनी नवीन लागवड केली आहे. त्यासाठी मल्चिंग, ठिबक अशा सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. पाण्याची व्यवस्था, त्याचं नियोजन आपण त्यांच्याच तोंडून या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. तर मला तुमचं नाव सांगा आणि कसं केलंय शेती, हे तुम्हाला कसं सुचलंय? माझं नाव जनार्दन बापूराव घारे, राहणार केंदळी, तालुका मंठा, जिल्हा जालना. आमची पाहुणे कुंभारपिंपळगावमध्ये होती. त्यांनी सांगितलं की तुम्ही टरबूज करा, पारंपरिक शेती सोडा. म्हणलं टरबूज हे पीक नासक पीक आहे, त्या पिकापासून काय होणार आहे. पण त्यांनी जे आम्हाला शहाकडून एक माणूस दिला, भोई, झिंगा भोई असल्यामुळं त्यांनी आम्ही त्याला 10 एकर, पहिल्यांदा 6 एकर दिली गेल्या वर्षी. गेल्या वर्षी त्यांनी जवळजवळ 25 ते 30 टनापर्यंत ॲव्हरेज घेतलं. मग ह्या वर्षी आम्ही 10 एकर केलं. 10 एकर केलं म्हणून पहिल्या टप्प्यात मध्ये आम्हाला 2200 रुपये भाव आला. 2200 रुपये भावाला आम्ही तर 4 लाख रुपये उचल घेतल्यामुळे त्यांनी तो भाव 4 गाड्या उचलल्या. नंतर भाव 1600 दिला. त्याला म्हणलं बाबा हे पीक खराब होईन आमचं, आता तो काही तू ठेवू नको. मग त्यांनी आता मग 1600 दिला. नंतर पुन्हा आला 1300वर, म्हणलं 1300 घेऊन जाय. नंतर 1100वर आला. म्हणजे असं करीत करीत आम्ही जवळजवळ 200 टन माल काढला. तर आमचा 100-125 टन माल 2200 मध्ये गेला आणि 1600 मध्ये गेलेला आहे 40 टन. असा आमचा 200 टन माल गेला 10 एकर मध्ये. 10 एकर मध्ये तेवढा माल गेल्यावर म्हणलं हरभऱ्याचं पीक होऊन किती होणार आहे, 50 ते 60 हजार खर्च होऊन तेवढं उत्पन्न होणार नाही. म्हणलं आपण फसतो नाही तर राहतो. मग एकरी मल्चिंग, ड्रीप, खत हे सगळं एकरी 40,000 रुपये खर्च येतो त्याचा. 40,000 रुपये खर्च बेनिफिट झाल्यामुळे चला काही ना काही त्याच्यापासून फायदा होईलच. हिंमत केली, फायदा झाला. तेवढ्यात आम्हाला 45 लाख रुपयाचं उत्पन्न झालं 10 एकर मध्ये. तर हे आता जे लावलेलं टरबूज आहे हे कोणत्या जातीचं आहे बरं नेमकं? किरण जात आहे, एम्प्लॉयमेंट आहे, स्ट्रॉंग आहे, पुन्हा ड्रॅगोमा आहे, असं 70 जातीचं आम्ही वाहन आणलेले ते. एक लागवड कधी करावं लागतं? लागवड पण आम्ही जानेवारी मध्ये केली. संपत जानेवारी. 80 ते 80-85 दिवसाचं पीक आहे. 80-85 दिवसामध्ये सर्व क्लिअर होऊन जातं. बरं, याच्यासाठी तुम्ही मल्चिंग, ठिबक अशी व्यवस्था केली? मल्चिंग आधी आथरली, ट्रॅक्टर आधी नांगराट केली, नांगराट करून सराप पाडून घेतला, सराप पाडून मल्चिंग आथरली आणि मल्चिंग करून थोडं ड्रीप करून लावायला सुरुवात केली. बरं, याला खत फवारण्या कोणते? फवारण्या जवळ 5 ते 7 फवारण्या होत्या त्याला. 5 ते 7. आणि खत बी द्यावं लागते. 2 ते 3 डोस होते. बरं, समजा जे अगोदरचा तुमचा 10 एकरचा बार आलाय तर त्याला सरासरी एक किती खर्च आला तुम्हाला? सरासरी आम्हाला एकरी 40,000 रुपये. एकरी 40,000 रुपये खर्च 10 एकरचा, म्हणजे 4 लाख रुपये. 4 लाख रुपये खर्च झाला आमचा. सरासरी एकरी उत्पन्न किती झालं असं? एकरी आम्हाला ह्या वर्षी ॲव्हरेज कमी आलं, गेल्या वर्षीपेक्षा 4-5 टनाचं. तर ह्या वर्षी सतत रोगराई जास्त होती. कोणाला व्हायरस यायचा, हे व्हायचा. ते कुंभारपिंपळगावमध्ये व्हायरस आल्यामुळं, थंडीचं वातावरण जास्त असल्यामुळं आणि पाणी असल्यामुळं तिकडे काही पीक होऊ शकलं नाही. मग पाहुण्यानं फोन केला, यंदा तुम्हाला मार्केट चांगलं राहील. मार्केट चांगलं राहिल्यानंतर आम्हाला जवळजवळ 90-80 टनापर्यंत आम्हाला 2200चा भाव लागला. काय बरं, विक्री कुठे केली नेमकी? दिल्ली जाते डायरेक्ट. दिल्ली, 12 इथं अमरावती. नाही म्हणजे आता तुम्ही नेऊन तिथं विकलं? व्यापाऱ्याला देतं ते 50-65% काहीतरी घेतं ते क्विंटल माग. सगळी जबाबदारी त्याची असते. माल नेणं, पैसा आम्ही काटा केली की पेमेंट.
म्हणजे आपल्या जागेवरच इथून माल, इथंच काटा आणि इथंच पैसे. काटा प्रेमेट आहे. बरं, असं काही शेतकरी म्हणतात याच्यावर जरा रोगराई लई पडती, नुकसान बी होतंय, तर तुम्हाला काय त्याचा अनुभव आहे? रोगराई म्हणजे आपल्या इकडे हे पीक नवीन आलेलं आहे. जशी आपल्याकडे भेंडी लावली की व्हायरस येतो, हो. तसं आता ते गावाकडे प्रत्येक शेतकऱ्याच्या टरबूजात नाही लागला. आता सगळे शेतकऱ्याला काय वाटलं, उत्पन्न झालं एवढं झालं, उत्पन्न झालं. आता सगळे 25 म्हणते आम्हाला सुद्धा 2 माणसं द्या, आम्ही सुद्धा टरबूज लावायला हे येतं. आता सगळे त्याच्यावर पडल्यानंतर व्हायरस येणार, आणि व्हायरस आल्याच्या नंतर ते पुन्हा फेल होऊन जाणार, पुन्हा मार्केट डाऊन. शेतकऱ्याचं काम कसं आहे, आता एक माणूस धरला त्याच्या मागे लागते, त्याच्या मागच नाही. आता एक शेतकऱ्याची प्रवृत्ती आहे मित्रांनो, की एखाद्या शेतकऱ्यानं काही केलं की दुसरा शेतकरी तसंच करण्याचा प्रयत्न करतो, पण त्यामाग त्या गोष्टीसाठी काय काय करावं लागतंय या गोष्टीचा अनुभव त्या शेतकऱ्याला नसतो, आणि तो करायला जातो एक आणि होऊन जातं दुसरंच, म्हणजे त्यामध्ये नुकसान होतं दुसरं आणि मग पुन्हा त्या शेतकऱ्याला त्या पिकाकडे वळावंसं वाटत नाही. आता सध्या तुम्ही बघत असताल हळदीचं पीक एकदम असं बरेच शेतकरी घ्यायलेत, पण यामध्ये सगळेच सक्सेस होतात अशातला काही भाग नाही. कारण मी बऱ्याच शेतकऱ्याचं बघितलंय, जो शेतकरी भाजीपाला पीक किंवा फळबागेचं पीक असेल नियमित घेतो तो शेतकरी सक्सेस होतो. त्याचं कारण असं आहे की त्या शेतकऱ्याला त्याचा दरवर्षीचा जो अनुभव आहे, त्याच्यावर रोगराई काय पडते, याला खत बी बियाणं काय घालायचंय याचा तो अनुभव असतो, त्यामुळे तो सक्सेस होतो. आणि एखाद्या वेळेस करून पाहणार आहे तो त्यामध्ये फेल होत असतो. तर तुम्ही आता शेतकऱ्यांना, आता काय तुमचं बघून बरेच शेतकरी आले इथं, तुम्हाला भेटी दिल्या, तुमचं पीक बघितलं, तुमचं उत्पन्न बघितलं, मग प्रत्येकाला उल्हास येणार या गोष्टीसाठी. तर तुम्ही त्याला काय सांगा, नेमकं हे कशा पद्धतीने करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? हे करायला पाहिजे, ज्याला होतं त्यांनी करायला पाहिजे. हे आळशी शेतकऱ्याचं काम नाही. याच्यात जर उठून सकाळी रोग काय पडला, कुठं फळ बारीक पडायला लागलं, कुठं फळाची साईज कशी आली, त्याची जी सेटिंग असती, सगळ्यात सेटिंग महत्वाची त्याची. ती सेटिंग जर जमली नाही तर तो माल एवढा येऊ शकत नाही. हा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की जो धुऱ्यावरचा शेतकरी आहे किंवा रोडवरून पाहणी करणारा शेतकरी आहे त्यानं हे करू नये. ज्याच्या अंगी मेहनतीचे गुण आहेत, कष्ट घ्यायचे, त्याची निगा घ्यायची, काळजी घ्यायची, त्याच शेतकऱ्यांनी या गोष्टी कराव्या असं त्यांचं मत आहे. आता त्यांनी या अगोदर 10 एकर जे टरबूज केलं होतं ते 45 लाख रुपयाचं झालं, आणि त्यानंतर सध्या तुम्ही जे बघत आहात तर हे 5 एकर क्षेत्र आहे पूर्ण. त्याची व्यवस्थित काळजी सुद्धा घेतलेली आहे, मल्चिंग आहे, ठिबक आहे, फवारणी आहे. एकही असं कुठं फळ दिसत नाही किंवा एखादा वेल दिसत नाही की त्यावर काही कोणता रोग आलेला आहे किंवा कोणती गोष्ट आहे. सगळ्या असं नंबर 1 आलंय. त्यामुळं बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा या गोष्टीची प्रेरणा घेऊन आपण हे नक्कीच करायला काहीच हरकत नाही. आणि सर, शेतकरी मित्रांनो, जर तुमची खरंच हे करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला याबद्दल पुन्हा आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करावी, आणि तुमचा टरबूज पिकाबद्दल काय अनुभव आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.